देशाची राजधानी नवी दिल्ली सध्या देशातील सर्वात मोठ्या आंदोलनाचं केंद्रबिंदू बनली आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यानंतर सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी पोलीस आणि विरोधी पक्ष नेत्यांमध्ये मोठी झटापटही पाहायला मिळाली। यानंतर पोलीस राहुल गांधींना छत्रसाल स्टेडियममध्ये घेऊन गेले तर प्रियंका गांधींना मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं। पण या दरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रवासी बसमधून छत्रसाल स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या गोंधळानंतर राहुल गांधींना सोडण्यात आले तर दुसरीकडे प्रियंका गांधींना भेटण्यासाठी सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या। दिवसभरातली झटापट, गोंधळ आणि घोषणाबाजीनंतर सरकारकडून विरोधकांना नीटच्या विषयावर संसदेत चर्चा करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे। तर विरोधी पक्षाच्या आंदोलनातील गोंधळानंतर अखिलेश यादव यांनी सरकारवर खोचक टीका करत मंत्र्यांना काढून न टाकण्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे। तमाम ऐसे घोटाले हैं, जो तमाम भ्रष्टाचार हैं, कई मंत्री ना उन बातों को खोल दें, तो इसलिए सरकार स्वीकार नहीं कर पा रही है, मंत्रियों पे दबाव नहीं बना पा रही है। और कारण भ्रष्टाचार है। एक मंत्री अगर लगातार विभाग में रहेगा तो ऐसे ही तो भ्रष्टाचार करेगा। नीट की परीक्षा हुई, वो भी फेल हुई क्योंकि ओएमआर में जो इस तरह की शिकायतें आई हैं वो भी सबने देखनी है। तो सरकार छात्रों की मांगों को माने, यही हमारी मांग है। हमारी मांग है सरकार से कि जो छात्रों की मांग है वो छात्रों की मांग को स्वीकार करें और जो मंत्री हैं और वो इस्तीफा दे दें या मंत्रिमंडल से हटा दें। ये दबाव जो है ये दबाव समझ में नहीं आ पा रहा है कि मंत्री क्यों नहीं हट रहे हैं। क्या दबाव है संगी साथियों का। तर जसं वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या अपमानाविरोधात सरकार नवं बिल आणतंय तशाच प्रकारे देशाच्या शिक्षण यंत्रणेच्या बदलावरही बिल आणलं पाहिजे असं प्रियंका गांधींनी सरकारला ठणकावलंय। ज्यांच्यावर लाठीचार्ज केला त्याच विद्यार्थ्यांनी आपल्याला सरकारमध्ये बसवले असं म्हणत प्रियंका गांधींनी सरकारची कानउघडणी केली आहे। हम कहते हैं हम पार्लियामेंट में हम क्या कर रहे हैं, कौन सी बिल आ रही है, फिर से वंदे मातरम की इज्जत की बिल आ रही है। क्या मतलब है इसका, क्या मतलब है इसका? वंदे मातरम का मतलब क्या है? अपनी मातृभूमि के लिए, अपनी मातृभूमि की इज्जत। तो ये क्या है? हमारी मातृभूमि लोकतंत्र है। ये बच्चे कौन है? इन्होंने तो डाला है हमें संसद में, इन्हीं के तो वोट से हम पहुंचे हैं संसद में। संसद उनका है, लोकतंत्र उनका है, देश उनका है। आप उनके बारे में नहीं सोच रहे हो? उनके लिए बिल क्यों नहीं आ रही है? एजुकेशन सिस्टम के ओवरहॉल के लिए, एजुकेशन सिस्टम में जो पैसे खर्च रहे हैं 1.4 लाख करोड़ रुपए, आपने कभी सोचा है अडानी और अंबानी के लोन कितने माफ हुए? 16 लाख करोड़ 16 लाख करोड़ उनके लोन माफ हो रहे हैं। और एजुकेशन, पूरे देश के एजुकेशन में आप 1.4 लाख करोड़ डाल रहे हैं। डिस्कशन होना चाहिए, डिस्कशन होना चाहिए। जो स्टूडेंट्स कह रहे हैं उनकी सुनवाई होनी चाहिए, उन पर लाठियां नहीं बरसानी चाहिए, उन पर आंसू गैस नहीं डालना है। छोटी छोटी बच्चियां हॉस्पिटल में हैं, उनके पेरेंट्स की हालत देखिए। अगर हम डिस्कशन चाहते हैं, डिस्कशन नहीं होता है। अगर एलओपी पार्लियामेंट में कुछ कहना चाहते हैं, वो नहीं होता है। अगर हम परमिशन मांगते हैं कि हम धरना प्रदर्शन करना चाहते हैं, वो परमिशन नहीं मिलता है। तो हम वहां पहुंच गए जहां इनको उम्मीद नहीं थी कि हम पहुंच जाएंगे। विरोधक आणि अराजकता या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत। जेव्हा विरोध आपल्या मर्यादा ओलांडतात तेव्हा त्याला अराजकता म्हणतात असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राहुल गांधींच्या आंदोलनावर वक्तव्य केलं आहे। लोकतंत्र में विरोध और अराजकता दोनों अलग अलग शब्द हैं। विरोध जब मर्यादा की हदों को पार कर जाती है तो अराजकता बन जाती है। और हम शुरू से कहते रहे हैं, राहुल गांधी जी अराजकता के प्रतीक बनकर उभरते। जिस प्रकार का व्यवहार और जिस प्रकार का अराजकता फैलाने का प्रयास राहुल गांधी उनकी टीम ने किया है, वो स्पष्ट संकेत देता है कि ये विरोध की राजनीति नहीं, ये अराजकतावादी राजनीति चायक बनते जा रहे हैं।
विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ धरणं आंदोलन केलं होतं। या आंदोलनात प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले होते। दरम्यान आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी काँग्रेसच्या या आंदोलनावर टीका केली आहे। त्यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर एक्सवरील पोस्टमध्ये आरोप केलाय की सीजेपीच्या आंदोलनाचा प्रभाव कमी करण्यासाठी राहुल गांधींनी आपल्या या निवासस्थानी मोदींनीच धरण्यावर बसवलं, तसंच काँग्रेस तरुणांच्या आंदोलनाचा कमजोर करण्याचा प्रयत्न करते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणं आंदोलन केलं होतं, पण या आंदोलनाची पूर्वकल्पना काँग्रेसच्या बहुतेक खासदारांनाही दिली नव्हती। सुरक्षा यंत्रणांपासून हा प्लॅन गुप्त ठेवण्यासाठी खासदारांना खरगे यांच्या वाढदिवसाचा निमित्त सांगण्यात आलं आणि नंतर अचानक सगळ्यांना घेऊन राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाले आणि आंदोलनाला सुरुवात केली। त्यावेळी पोलीस आणि राहुल प्रियंका यांच्यासह अनेक नेत्यांमध्ये झटापटही झाली। यानंतर आंदोलकांना ताब्यात घेऊन छत्रसाल स्टेडियममध्ये हलवण्यात आलं होतं। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या गोंधळानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची सुटका करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आंदोलना पाठीमागचा राहुल गांधींचा हा मास्टर प्लॅन चांगला चर्चेत आला आहे। आपचे प्रमुख अरविंद केजरीवालांनी आधीपासूनच कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या मागे आपलं बळ लावलं। अरविंद केजरीवाल आपचे नेते अतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्यासोबतच जंतर मंतरवर जाऊन आंदोलकांशी बातचीत केली। दिल्ली पोलिसांकडून सुरू असलेली कारवाई ही मोदी सरकारच्या आदेशानुसार सुरू असल्याचा आरोप यावेळी केजरीवालांनी केला आहे। मोदी जी के अपने बच्चे नहीं है, इसलिए उन्हें पता नहीं है बच्चों का क्या, अब बच्चे होना क्या मतलब होता है। ये सारे बच्चे हमारे बच्चे हैं, किसी न किसी के माँ बाप के बच्चे हैं। इस तरह से डंडे बरसाना ठीक नहीं है। मोदी जी को बहुत ज्यादा अहंकार हो गया है, इतना अहंकार करना ठीक नहीं है। कई बच्चों के ऊपर फर्जी एफआईआर किए गए हैं, कई बच्चों के ऊपर फर्जी केस किए गए हैं, वो गिरफ्तार कर लिए गए हैं। ऐसे बच्चों को कहना चाहता हूँ, हिम्मत नहीं हारनी, जब तक मकसद पूरा नहीं होता हमें डटे रहना है। बड़े से बड़े तानाशाह को भी जनता के सामने झुकना पड़ता है। सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे काल दिल्लीत जंतर मंतरवर दाखल झाले। त्यांनी आंदोलनकर्ते आणि सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेत त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय। यावेळी दिपके यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणापासून सातत्यानं साथ दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंचे आभार मानलेत। तर आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी अभिजितनं पेटवलेली ही चिंगारी आता विझू देऊ नका, तुम्ही फक्त युवा नाही तर देशाचं भविष्य आहात, मी तुम्हाला हिंमत देण्यासाठी आणि तुमच्याकडून हिंमत घेण्यासाठी आलो असल्याचं सांगत आंदोलन अधिक व्यापक करण्याचं आवाहन केलंय। राजनीति में तो संघर्ष रोज का होता है, लेकिन कभी कभी मुझे लगने लगता है कि हम किसके लिए लड़े। लेकिन आज मेरा हौसला बुलंद हो गया, क्योंकि एक चिंगारी अभिजीत को एक चिंगारी पेट्रोल दी है और ये चिंगारी ऐसे बोलने वाले नहीं है, हम नहीं बोलने देंगे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन केलं। त्यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। या घटनेचा निषेध म्हणून मुंबईत काँग्रेसनं संताप व्यक्त करत मुंबईत आंदोलन केलंय। मुंबईत लोकभवनासमोर जात काही नगरसेवकांनी आंदोलन केलं। त्यावेळी आमदार अमीन पटेल आणि आमदार असलम शेखही या नगरसेवकांसोबत या आंदोलनात उपस्थित होते। त्यावेळी आंदोलन करणाऱ्या या दोन्ही आमदारांसह काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दिल्लीत राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जळगावात काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आले। यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली आहे। आंदोलनादरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस जिल्ह्यावर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे।
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन पुकारलंय। दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरूच आहे। सोमवारच्या संघर्षानंतर काल जंतर मंतरवर शांततेत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार अभिजित दिपकेंनी केलाय। दरम्यान अनेक जण आंदोलनस्थळी जमले आहेत। दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, तिथेच उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी केलाय। सरकार क्रूर असल्यामुळे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। दिल्लीत जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आहे। यावेळी शरद पवारांनी अभिजित दिपकेंशी चर्चा केली आहे। विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीबाबत त्यांनी माहिती घेतली आहे, तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनीही आंदोलकांशी चर्चा केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला। विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय। समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय। अशिक्षित ठेवणं हा जो एक भाग ह्या सरकारचा राहिलेला आहे आणि लोक अशिक्षित राहिली तर आपली सत्ता कायम राहील असा जो एक आभास निर्माण केला जातोय, त्याच्या विरोधातला हा 23 जुलैचा बंद त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलेला आहे। आने वाले 23 जुलाई को बम्बई बंद का हम लोग ऐलान कर रहे हैं। इन सभी संगठनों को मिलकर हम लोग ऐलान कर रहे हैं। जितने राजनीतिक दल है जो बीजेपी के साथ संबंध नहीं रखना चाहते और बीजेपी के साथ जाना नहीं चाहते हैं, वो सभी दलों ने अपने अपने तरीके से इस बम्बई के बंद में सहयोग हो जाए और सरकार को जो है वो अपना एक तरीके का गुस्सा जो है वो व्यक्त करेंगे, ऐसा मैं उम्मीद करता हूँ। दिल्लीमध्ये नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा आझाद मैदानावर आंदोलनाचं आयोजन करण्यात आले। आज सकाळी 11 वाजता आझाद मैदानावर अमित ठाकरेंच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडेल। यावेळी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले। नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी सीजेपीच्या वतीनं दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी शिवाजी पार्क परिसरात जमून काल पुन्हा आंदोलन केलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनसेचे युवा नेते अमित ठाकरे आणि मुंबईचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे हे या आंदोलनात सहभागी झाले होते। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टी यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या समर्थनासाठी मुंबईतल्या दादरच्या चैत्यभूमी परिसरात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। आंदोलन करण्याची परवानगी नसताना आणि जमावबंदीचा आदेश असताना आंदोलन केल्यानं पोलिसांनी काही आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं होतं, त्यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। या आंदोलकांना येत्या सोमवारी सकाळी 10 वाजता शिवाजी पार्क पोलीस स्थानकात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत। चौकशीसाठी हजर न राहिल्यास आपल्याला काहीही सांगायचं नाहीये असं समजून आपल्या विरोधात पुढील कारवाई करण्यात येईल अशी सूचना पोलिसांकडून देण्यात आली आहे। नीट परीक्षेतल्या पेपरफुटीचा मानसिक धक्का बसल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या 21 विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि जंतर मंतरवरच्या आंदोलनास विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराचा निषेध करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं मुंबईतल्या डोंगरी परिसरात एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांच्या पुढाकारानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यातही युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। पुण्याचे खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी धडक आंदोलन केलं। दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं। त्यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दिल्लीतल्या संसदेबाहेर सीजेपीचं जोरदार आंदोलन सुरू होतं। विद्यार्थी याविषयी आक्रमकपणे रस्त्यावर निदर्शनं करत होते। दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचा प्रवक्ता विजेता दहिया याची हकालपट्टी करण्यात आली आहे। आंदोलन सुरू असताना बर्गर खातानाचा व्हिडिओ बनवला आणि आता तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय। कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करत असताना अशा प्रकारची बेजबाबदार वागणूक योग्य नाही असं कारण त्याच्या हकालपट्टीबाबत देण्यात आलंय। यासोबतच आंदोलन सुरू असताना देखील विजेता दहिया आंदोलनस्थळी न दिसता दुसरीकडेच फिरत
करत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। दिल्ली सोमवारी झालेल्या लाठीमारात एक आंदोलक महिला गंभीर जखमी झाली आहे। सध्या तिच्यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काल लाठीमारानंतर ही मुलगी खाली कोसळली होती, त्यावेळी तिचं डोकं जड वस्तूवर आपटल्यानं तिला गंभीर दुखापत झाली आहे। आमचे नेते अरविंद केजरीवालांनी जखमींची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।